त्याच्यापासून काय होतं, जंतनाशक जर दिलं तर त्यांच्या पोटामधील जे जंत असतं, समजा आता हे चारा खातात, त्या चाऱ्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, काही जीवाणू असतात, किंवा बाहेर चारायला नेल्याच्या नंतर जे गवत असतं, गवतावर काही किडे असते, मावा असतो, आणि त्या मावा किड्यापासून यांच्या पोटामध्ये जंत निर्माण होतात. आणि जंत निर्माण झाल्याच्या नंतर हे शेळीला कोणत्या द्यायला पाहिजे, जी शेळी तुमची खराब झाली, जी चारा बरोबर खात नाही, व्यवस्थित खात नाही, त्याच्यानंतर अशी समजा तिच्या जे आपलं लेंड्या असतात, ते लेंड्यामधून जंत दिसायला लागतं बघा, पांढरी जंत पडायला लागतात. त्यावेळेस ओळखून घ्यायचं की शेळीला जंत झालेली, आणि किती खाऊ घातलं तर ती शेळी सुधरतच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण 2-3 दिवस अगोदर जंतनाशक दिलं होतं शेळ्यांना किंवा पिल्लांना. तर कोणकोणत्या शेळ्यांना दिलं व कोणकोणत्या शेळ्यांना द्यायला पाहिजे, कोणत्या शेळ्यांना नाही द्यायला पाहिजे, याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी जे नवीन शेळी पालक असतात त्यांच्यासाठी खूप म्हणजे मोलाचा सल्ला आहे की जंतनाशकपासून आपल्याला होणारे फायदे, किंवा कोणत्या शेळ्यांना जंतनाशक द्यायला पाहिजे, कोणत्या शेळ्यांना नाही द्यायला पाहिजे, याच्यावरती आपण थोडक्यात आज तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये शेळीपालन करायचं म्हणल्यानंतर तुम्हाला जंतनाशक हे प्रति 2 महिन्याला का होईना शेळ्यांना करणं, शेळ्यांना पिल्लांना करणं म्हणजे खूप फायदेशीर राहतं. कारण त्याच्यापासून काय होतं, जंतनाशक जर दिलं तर त्यांच्या पोटामधील जे जंत असतं, समजा आता हे चारा खातात, त्या चाऱ्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, काही जीवाणू असतात, किंवा बाहेर चारायला नेल्याच्या नंतर जे गवत असतं, गवतावर काही किडे असते, मावा असतो, आणि त्या मावा किड्यापासून यांच्या पोटामध्ये जंत निर्माण होतात. आणि जंत निर्माण झाल्याच्या नंतर हे शेळ्यांचे जे आता खराब होतात शेळ्या, समजा काही शेळ्या, आता ही शेळी दिसते बघा, ही जरा थोडी खराब झाली समजा आपली, तर या शेळ्यांना काय होतं, जे जंत आतमध्ये तयार झालेले असते पोटामध्ये, तर हे जंत काय करतात, जे वरून आपण समजा खुराक देतो, चारा देतो, तर या चाऱ्याचं जे समजा त्यांना पचन होणार असतं ते जंत खाऊन घेतात. आणि त्याच्यामुळं यांचे शेळे असो, बकरू असो, यांना काय होतं, ते पचन होत नाही. आणि पचन न होण्याचे कारण म्हणजे जंत. तर जंत झाल्याच्या नंतर काय होतं मग, यांचे पचन न होणं, यांचे वजन वाढ होत नाही, किंवा शेळी खराब होती, बकरू खराब होतं, आणि मग असे लक्षणं दिसून येतात. मग आपण म्हणतो इतकं खाऊ घालतो तरी पण आपली शेळी सुधरत नाही, बकरू सुधरत नाही. तर न सुधारण्याचे कारणं म्हणजे हेच असतात मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, जंतनाशक जर दिलं तर आता जंतनाशक 2-3 प्रकारचे आहेत. आपण आपल्या हिशोबानं देऊ शकतात. एक तर आपण शेतातून पण चांगले वनस्पती, समजा लिंबाचा पाला असो, 8 दिवसाला लिंबाचा पाला जरी दिला तर त्याच्यापासून पण चांगल्यापैकी जंत पोटातील मरतात. पण आता कसं असतं, काहींच्या गोठ्यावर शेळ्या खात नाही, तर त्यांनी 1 महिना 2 महिन्याला का होईना जंतनाशक हे करायला पाहिजे. जंतनाशक केल्याच्या नंतर जे पोटातील जंत असतात ते पोटातील जंत मरतात आणि ते बाहेर पडतात. बाहेर पडल्याच्या नंतर जे आपल्या शेळ्यांचं जे खाद्य असतं ते खाल्लं, खाऊ घातल्याच्या नंतर, तुम्ही खुराक वगैरे खाऊ घातल्याच्या नंतर ते जंत ज्यावेळेस आपण जंतनाशक करतो तिथून समोर आपल्याला लिव्हर टॉनिक पण करावं लागतं. आणि जंतनाशक केल्याच्या नंतर जे पोटातील जंतू आहे ते मेल्याच्या नंतर आपल्या शेळ्यांना वजन वाढ होती पिलांची, त्याच्यानंतर चांगली चकाकी येते, शेळी सुधारण्यास चांगला ग्रोथ वाढतो, आणि शेळी ही तुम्हाला अशी चोपडी चापडी दिसते. त्याच्यामुळं जंतनाशक हे करणं खूप गरजेचं असतं. आता कोणत्या शेळीला करायला नाही पाहिजे, कोणत्या शेळीला करायला पाहिजे, जेणेकरून आपली शेळीचं समजा जंतनाशक हे डॉक्टरच्या सल्ल्यानंच करायला पाहिजे जेणेकरून. तर जंतनाशक हे गाभण शेळीला जमत नाही मित्रांनो. जी शेळी गाभण आहे तुमची, तर त्या शेळीला जंतनाशक जमत नाही, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यावं लागतं. कोणत्या समजा सहसा गाभण शेळीला जंतनाशक देतच नाही, मीच देत नाही बरं का. बाकी मग तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं बघू शकता, कारण की गाभण शेळ्यांना जंतनाशक जमत नाही. बाकी दुसऱ्या कंपनीचं कोणते चालत असेल तर ते विचारून बघा तुम्ही, काय अडचण नाही. कारण की जंतनाशक दिल्याच्या नंतर आतले पिल्लं जे असतात गर्भातले, तर या पिल्लांना धोका असतो. त्याच्यामुळं आपण जंतनाशक गाभण शेळीला देत नाही, आणि शक्यतो द्यायला नाही पाहिजे. आता शेळीला कोणत्या द्यायला पाहिजे, जी शेळी तुमची खराब झाली, जी चारा बरोबर खात नाही, व्यवस्थित खात नाही,
त्याच्यानंतर अशी समजा तिच्या जे आपलं लेंड्या असतात ते लेंड्यामधून जंत दिसायला लागतं बघा, पांढरी जंत पडायला लागतात. त्यावेळेस ओळखून घ्यायचं की शेळीला जंत झालेली, आणि किती खाऊ घातलं तर ती शेळी सुधरतच नाही. याच्यावरून लक्षात येतं की या शेळीला 100% जंत झालेले आहेत. मग अशा वेळेला जंतनाशक द्यायला पाहिजे. आता कोणत्या शेळीला, मोठी शेळी जर असली तर तिला 5 ml द्यायला तरी चालतं. मोठी म्हणजे चांगले वजन वाढ पाहिजे तिची, वजन पण वाढलेलं असलं पाहिजे. आणि म्हणजे आता खराब, तुम्ही मला सांग, खराब असल्यानंतर, खराब जरी असली तर शेळी मोठी असती आणि मोठीचे 4 ते 5 ml द्यायला पाहिजे. लहान पिल्लं असतात, लहान पिल्लांना तुम्ही कधी दिलं तरी चालतं. लहान पिल्लांना 1-2 महिने झाले की त्यांना जंतनाशक द्यायला पाहिजे, 1.5-2 महिने झाले की. कारण काय होतं, लहान पिल्लं ही ज्यावेळेस आपण मोकळे सोडतो त्यावेळेस ती माती खातात. माती खाल्ल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जीवाणू असतात, जंत असतात. ते जंतापासून त्यांना जंत होतील, मग नंतर त्यांना संडास लागायला सुरुवात होती, जुलाब होतात. आणि जुलाब होण्याचे कारण लहान पिल्लांना म्हणजे माती खाणं, माती खाल्ल्याच्या नंतर जंत झाले की त्यांना जुलाब लागतात. मग ते त्यांचं पचन होत नाही, खाल्लेलं पचनक्रिया हे होऊन जाते त्यांची. त्याच्यामुळे त्यांना पण लवकर जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे. बाकी तुमची शेळी खाली असेल, वेलेली असेल तर तुम्ही ताबडतोब जंतनाशक करू शकता. कारण की काय होतं, तिच्या जे आपण जार पडतो म्हणतात, जार पडल्याच्या नंतर जे काही घाण असली पोटामध्ये तर ती जंत घाण ही बाहेर पडून जाते आणि कोटा मोकळा होऊन जातो तिचा. त्याच्यामुळं पण जंतनाशक द्यायला पाहिजे. फक्त वेलेल्या शेळीला द्यायला पाहिजे. गाभण शेळीला जंतनाशक देऊ नका, कारण की आपली त्याच्यामध्ये नुकसान होते. कारण की पिल्लं दगावण्याची, जे गर्भातले पिल्लं असतात ती दगावण्याची शक्यता 100% असतेच. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण चांगल्यापैकी जंतनाशकचं नियोजन करून आपल्या शेळ्या सुधरू शकतात. आणि जंतनाशक दिल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसानंतर तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायला विसरू नका. कारण नुसतं जंतनाशक देऊन जमत नाही, लिव्हर टॉनिक पण द्यायला पाहिजे. लिव्हर टॉनिक देण्याचे फायदे असे आहेत की ज्यावेळेस जंत मारतात त्यावेळेस शेळी थोडे जंतनाशक दिल्याच्या नंतर थोडे वीक होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही जर लिव्हर टॉनिक जर दिलं तर लिव्हर टॉनिक दिल्याच्या नंतर तिची भूक वाढ होते, आणि भूक वाढ झाल्याच्या नंतर शेळी चांगली चारा खाते. चारा खाल्ल्याच्या नंतर तिच्या अंगी लागतं आणि वजन वाढ होण्यास जास्त म्हणजे ग्रोथ होतो. त्याच्यामुळं जंतनाशक दिल्याच्या नंतर लिव्हर टॉनिक आवश्यक द्यायला पाहिजे. आता कोणत्या कंपनी द्यायला पाहिजे मी नाही सांगत, तुम्ही तुमच्या पद्धतीनं देऊ शकता. भरपूर काही कंपन्या आहेत, कंपन्या वेचून आपल्याला काही देणं घेणं नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो, फक्त तुम्ही तुमच्या परीनं कोणतीही कंपनी निवडा आणि त्या कंपनीचं जंतनाशक, लिव्हर टॉनिक तुम्ही 100% देऊ शकता. तर लहान पिल्लांना 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर द्या. वेल्याच्या नंतर समजा पिल्ले मोठाले झाल्याच्या नंतर 1 ml दिलं 2 महिन्याच्या पिल्लांना तरी चालतं. 1 mlच्या वरती देऊ नका. कारण कसं असतं, जंतनाशक हे खूप हे असतं, कारण की लिव्हरला अटॅच करत असतं कधी. त्याच्यामुळं होता तो थोडा छोटा डोस द्यायला पाहिजे लहान पिल्लांना. बाकी कसं आहे मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ माहिती तुम्हाला लागत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.